सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता गुढीपाडव्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जे की जमा होण्यास सुरुवात SMS सुद्धा सुटलेले आहेत। तर आता लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व लाडक्या बहिणींसाठी गुढीपाडव्याबद्दल आनंदाची बातमी आहे। तर आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर आता तुम्हाला ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। तर आता सध्या लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट जे की 3000 रुपये क्रेडिटेड असा प्रकारचा मेसेज तुम्हाला आलेला असेल। तर आता जे की पैसे या महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये आता कोणाला पैसे मिळू शकतात। तर आता लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे फॉर्म इथं ज्यांनी अर्ज केलेला आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, ज्यांना सुरळीतपणे हप्ते इथं मिळत आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात। यानंतर तुमचं आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे। डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे। ज्यांची KYC केलेली आहे, आता जर तुमची लाडक्या बहिणींची KYC केलेली नसेल तर अशा लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार नाही आहे। तर आता कोणाला पैसे इथं मिळणार नाही। याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेला ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। आता ज्यांनी अर्ज अजून केलेला नाही तर अशा लाडक्या बहिणींना पैसे इथं येणार नाही। यानंतर अर्जामध्ये काही कारणास्तव तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंग असेल तेव्हाही तुम्हाला पैसे इथं येणार नाही। आधार लिंक नाही आहे, चुकीची माहिती भरलेली आहे, पात्रतामध्ये तुम्ही यामध्ये पात्रता नाही, इलिजिबल नाही आहात, तर अशांना लाडक्या बहिणींचे पैसे इथं येणार नाही। तर आता डिस्ट्रिक्ट वाईज टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे। सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असे नाही। आता गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींना जे की 3000 रुपयाची मोठी भेट म्हणजे आता जे की तुमचे हप्ते इथं खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर आता यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर इथे आपलं सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये जे की 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर बरेचसे जिल्ह्यांमधील कमेंट्स येत आहेत की आपल्याला पैसे अधिक आलेले नाही, म्हणजे हे काय प्रक्रियेत आहे, काय प्रक्रियेत म्हणजे व्हेरिफिकेशन चालू आहे, येत्या 7 ते 8 दिवसात इथं जमा होतील। तर आता यामध्ये जे की काय प्रक्रियेत असलेले जे काही जिल्हे आहे यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 7 ते 15 दिवस इथं पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते। यानंतर अजूनही वाटप सुरू झालेलं नाही, बाकी असलेले जे काही जिल्हे आहे नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, लातूर तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे। अधिक या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेलं नाही, तर या जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे। लातूर झाल्यानंतर इथे आपलं धाराशिव आणि परभणी हे सुद्धा जिल्हे यामध्ये आहे। यानंतर इथे आपलं हिंगोली, नांदेड आणि जालना। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी की इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता यामध्ये कोणत्या महिलांना पैसे इथं 3000 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे गुढीपाडव्यानिमित्त। तर आता महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या महिला ज्यांचं वय 21 ते 65 आहे, बरेच जणांनी चुकीच्या पद्धतीने इथं फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे। त्याचप्रमाणे ज्यांचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न वाढलेलं आहे तर अशांचे पैसे इथं बंद झालेले आहे। यानंतर बँक खाते आधारशी लिंक असेल अशांना पैसे तर येत आहे। तर आता पैसे कसे येतात, तर आता हे जे पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाते। तर आता यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे हा महत्त्वाचा विषय आहे। यामध्ये जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तरच तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथं जमा झालेले असेल, पेंडिंग असेल तर पैसे यायचे राहिलेले असेल, रिजेक्ट जर झालं तर तुम्हाला पैसे इथं येणार नाही। आता पैसे का थांबतात, बरेच महिलांचे कमेंट्स इथं येत आहे की आम्हाला पैसे आलेले नाही, तर त्या आधार लिंक नाही आहे किंवा अर्ज तुमचा पेंडिंग आहे, डीबीटी इनॲक्टिव्ह आहे, खातं बंद आहे, दस्तऐवजामध्ये काही प्रॉब्लेम आहे तेव्हा तुमचे पैसे तर येत नाही। पैसे आल्यानंतर तुम्हाला बँकमध्ये जाऊन बँक पासबुक अपडेट करा, डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक करा किंवा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज द्यायचा आहे। तर आता लेखी अर्ज महिला व बालविकास अधिकारी विभागाकडे लेखी अर्ज तर अशा प्रकारचा जसेच्या तसा प्रति योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्याबाबत जे काही अर्ज आहे असाच्या असा अर्ज लिहा। यानंतर मी खाली सही करणारी जे की तुमचं नाव असेल तुमचं नाव लिहा,
त्यानंतर तुमचं राहणार, तुमचा पत्ता लिहा, तुमचा गाव, तालुका, जिल्हा. लाडकी बहीण योजना इतर DBT योजनेसाठी अर्ज केलेला आहे, परंतु अद्यापही माझ्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे तर जमा झालेले नाही. तर यानंतर तुमचं नाव लिहा, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे, मोबाईल नंबर. त्यानंतर इथं तुमचं नाव लिहा आणि सिग्नेचर करायच्या खाली दिनांक टाकायची आहे. यानंतर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, का आहे 181. ज्या कोणा लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर तुम्ही यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची माहिती घेऊ शकता. यामध्ये फोन केल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये विचारता येणार आहे की तुमचा अर्ज स्टेटस यामध्ये पेंडिंग आहे, अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेला आहे. का झालेला आहे ते तुम्हाला इथं सांगण्यात येईल. DBT लिंक आहे का, पैसे जमा होणार आहे का, डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हे तुम्हाला 181 यावरती कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला इत्यादी माहिती मिळणार आहे. तर लगेच तुम्ही तुमचा कॉल करा ज्या कोणा लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तशांनी. यानंतर तुमच्याकडे आधार नंबर, मोबाईल नंबर, बँक खात्याची माहिती असणे आवश्यक आहे. ऑनलाईन स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही DBT पोर्टलवरून किंवा लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता लॉग इन करून की तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे. बँक खात्यामध्ये तुम्ही आधार लिंक आहे का, बँक खाते चालू आहे का, DBT इनेबल आहे का, हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही अर्ज आहे अर्जाबद्दल तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता. यानंतर काही माहिती हवी असल्यास 181 यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. सर्वसाधारण जे काही प्रॉब्लेम इथं येत आहे, आधार बँक मिसमॅच आहे, स्पेलिंग, डुप्लिकेट अर्ज, इन्कम म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा DBT इनॅक्टिव्ह असे प्रॉब्लेम भरपूर येत आहे. तर लगेच तुम्ही खात्यात तपासा की खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.